प्रहार संघटनेच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन होत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण बघतो संजय शिरसाट यांच्या घराच्या समोर हे आंदोलन होत आहे। रक्त घ्या मात्र पाणी द्या, शेतकऱ्यांची कर्ज माफी करा आणि अपंगांचा निधी द्या, अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा किती मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण आंदोलनकर्ते आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता पोलिसांना असल्यामुळे मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच काय म्हणणं आहे नेमकं, रक्त द्या पाणी द्या, हिंदूच्या मुद्द्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यानंतर आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाहीये। शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतीये। छत्रपती संभाजीनगरला पिण्यासाठी पाणी नाहीये आणि दुसरीकडे हे मंत्री भूमिका घ्यायला तयार नाही। गेल्या आंदोलनात सन्माननीय समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी सांगितलं होतं की शहराला 8 दिवसात पाणी देऊ, आतापर्यंत पाणी नाही। आज वर्तमानपत्रात बातम्या आहे, चॅनलला बातम्या आहे, 2 वर्ष योजना पूर्ण होणार नाही। मग या योजना नेमक्या कशासाठी आहे? या फुगवून टाकायच्या आणि आर्थिक भ्रष्टाचार करायचा आणि पैसा खाणाऱ्या मर्जीतले अधिकारी आणायचे, योजना पूर्ण करायच्या नाही, शहराला वेटीस धरायचं। हा गोरखधंदा आता जास्त दिवस चालणार नाही। एकीकडे आम्ही शांततेच्या मार्गाने रक्तदान करणार होतो। रक्तदान करणं वाईट आहे का? शिरसाट साहेबांनी सांगावं वाईट आहे, परंतु सगळ्या यंत्रणेला दमदाट्या करायच्या, रक्तपेढ्यांना दमदाट्या करायच्या, तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करू, तुमच्या रक्तपेढ्या बंद पाडू, अशा धमक्या द्यायच्या आणि रक्तदान करू द्यायचं नाही। नेमकी भूमिका काय स्पष्ट केली पाहिजे ना सरकारने। काही चुकीचं मागत असेल तर आम्हाला फाशी द्या। कर्जमाफी मागण्या आहेत, काय म्हणशील? एकंदरीतच आंदोलन बऱ्याच ठिकाणी होऊ दिलं गेलं नाही। खऱ्या अर्थानं हे आंदोलन रक्तदान करून आंदोलन होतं आणि शांततेच्या मार्गाने होतं। गेल्या 8 दिवसापासून रक्तपेढ्या आमच्या पाठीमागे लागल्या होत्या की आम्हाला रक्तदान आमचा कॅम्प लावा, आणि काल संध्याकाळच्या 5 वाजेच्या नंतर जवळपास आतापर्यंत 8 रक्तपेढ्या कॅन्सल झाल्या। आमचं जमत नाही, आम्हाला ते रक्तदान तिथं आमचं नियोजन नाही, रक्तदान करता येत नाही, आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही, तिथं मंडप लावता येत नाही, असे अनेक कारणं देऊन मला तरी वाटतं की सरकारने पोलिसांना पुढे करून हे आंदोलन चिघळण्याचं काम रक्तदान करण्याचे अनेक पर्याय आहेत, अनेक जागा आहेत, खाजगी जागेमध्ये रक्तदान परवानगी भेटू शकत नाही। आता हे खाजगी कसं म्हणता येईल, कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री जर खाजगी असेल तर हे बोलणं त्यांचं घर नाही। घर आता हे बघा, घरातही पालकमंत्रीच राहणार आहे ना, आणि ऑफिसमध्ये गेलेलं पालकमंत्री राहणार आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही फक्त रक्तदान करून इथं सरकारला परत एकदा 1 महिना पाठीमागचा 1 महिना झाला, आम्ही निळा दुपट्टा घालून भगवा झेंडा हातात घेऊन आपल्या समोरच आपणही होतात शांतप्रिय आंदोलन केलं आणि आताही 1 महिना होऊन कुठल्याच अशा मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा शब्दही झाला नाही। मग शेतकरी हिंदू नाही का? शेतकऱ्याने तुम्हाला मतदान केलं नाही का? ह्या अपंग दिव्यांग बांधव हा 1500 रुपयात काय करेल? 1500 रुपयामध्ये याचं जीवन कसं धकेल? याला जीव नाही का? आज जर मंत्र्याच्या पीएला 40-40 हजार रुपये पगार आहे आणि या अपंग बांधवांना आम्ही फक्त 6,000 रुपये महिना मागतो। आपण शेतकऱ्याला तुम्ही मालाला हमी भाव देऊ शकत नाही ना, तर किमान पेरणी ते कापणी एमर्जन्सी मध्ये दाखल करा। अरे जर तुम्ही एमर्जन्सी मध्ये दाखल केलं तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, एवढा या आंदोलनाच्या वतीने बोलतो। निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आता आपण बघितलं मागण्या या ठिकाणी मागण्या जुन्याच आहेत, मात्र सरकार त्यावर काही करत नाही असं नाही। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीतचे सगळे निर्णय सरकार घेणार आहे, कारण प्रिंटिंग मिस्टेक आम्ही करत नाही, दिलेल्या आश्वासनं पूर्ण करा। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, लोकमत, छत्रपती संभाजी।